जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. आज आपण प्रत्येक एकादशीला घेत असलेला आपला सत्संग आणि त्यामध्येही आज विशेष असं एक पर्व आहे, ते म्हणजे गीता जयंतीचं पर्व. आणि ह्या गीता जयंतीच्या पर्वानिमित्त आजचा आपला हा विशेष असा सत्संग आपण घेत आहोत. तर आपण श्रीमद भागवताच्या साधारण 24 अध्याय आपण पूर्ण केलेले आहेत आणि 25 आणि 26वा अध्याय आपल्याला आज पुढे घ्यायचा आहे. तर आजच्या दिवशीच भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि त्यामुळे त्याला गीता जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो जगभर. तसंच ह्याच भगवद्गीतेचं विस्तारित निरूपण किंवा हेच तत्वज्ञान विस्तारित स्वरूपामध्ये भगवंतांनी स्वतः जागोजागी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि जो 11वा स्कंद आपण अभ्यासतो आहोत, त्या 11व्या स्कंदामध्ये जशी भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, तसेच भगवंताचे परम शिष्य उद्धव यांना भगवंतांनी 11व्या स्कंदामध्ये उपदेश केलेला आहे श्रीमद भागवताच्या. आणि त्याच्या 25 आणि 26व्या अध्यायामध्ये आज आपण आहोत. तर मी तुमच्या सोबत नेहमीप्रमाणे एक पॉवर पॉइंट शेअर करतो. आज आपण 25वा आणि 26वा अध्याय घेणार आहोत, परंतु याच्यामध्ये आपण क्रम थोडासा बदलणार आहोत. अगोदर आपण 26व्या अध्यायाकडे जाणार आहोत आणि नंतर 25व्या अध्यायाकडे येऊया. तर त्याच्या मागे काही कारण असणार आहे. तर अध्याय 1 ते 26 यापैकी 11व्या स्कंदामध्ये एकंदर 31 अध्याय आहेत आणि 1 ते 24 आपण पूर्ण केलेले आहेत. तर थोडक्यामध्ये आपण नेहमीप्रमाणेच त्याचा आढावा घेऊया की पहिल्या अध्यायात यदुवंशाला ऋषींनी दिलेला शाप, 2 ते 5 अध्यायात नारदांनी उपदेश दिलेला वसुदेवांना 9 योगेश्वरांच्या स्वरूपात,
त्यानंतर 6व्या अध्यायात उद्धव भगवंताकडे आले आणि 7व्या अध्यायापासून भगवंतांनी उद्धवाला उपदेश सुरू केला. त्यामध्ये 7, 8 ह्या 2 अध्यायामध्ये दत्तगुरु आणि त्यांचे 24 गुरु यांच्या संभाषणाच्या स्वरूपातला तो उपदेश आहे. 9 ते 12 अध्यायात उद्धवाला भगवंतांनी थेट उपदेश केला. 13व्या अध्यायात हंस रूपाने सनकादिकांना दिलेला उपदेश तो इथे आपण पाहिला. 14व्या अध्यायात भक्तियोग आणि ध्यानविधी, 15व्या अध्यायात ध्यानातून मिळणाऱ्या विविध सिद्धी, 16व्या अध्यायात भगवंतांच्या विभूती, 17व्या आणि 18व्या अध्यायात वर्णाश्रम व्यवस्था, 19 आणि 20 मध्ये वेगवेगळे योग आणि त्याचं प्राधान्यक्रम, कुणी कुठल्या योगाला प्राधान्य द्यावं, 21व्या अध्यायात गुणदोष व्यवस्था, वेदांचं स्वरूप, वाणींचे प्रकार, त्यानंतर 22व्या अध्यायात तत्वांची संख्या, सत्य आणि असत्यातला फरक, विवेक बुद्धीचं महत्व, 23व्या अध्यायात अवंती नगरातील ब्राह्मणाची गोष्ट आणि 24व्या अध्यायात मागच्या वेळेला आपण सांख्ययोग पाहिला. आता 25व्या अध्यायामध्ये भगवंत त्रिगुणाचं विवरण करत आहेत. तर हेच त्रिगुणाबद्दल आपण खूप बारकाईने पाहिलेलं आहे गीतेमध्ये, परंतु इथे भगवंत त्यापेक्षाही सोप्या शब्दांमध्ये आणि रसाळ शब्दामध्ये या त्रिगुणांची माहिती देत आहेत. आणि 26व्या अध्यायामध्ये ते पुरुरवा नावाचे जे एक सम्राट होऊन गेले, चक्रवर्ती सम्राट, तर त्यांची एक गोष्ट सांगतायत. तर आपण आज सुरुवात करताना पुरुरवाच्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. तर हे पुरुरवा कोण होते, त्यांना वैराग्य का प्राप्त झालं, हे जर आपण समजलं आपल्याला, तर मग आपल्याला 25व्या अध्यायातील त्रिगुणाच्या साहाय्यानं आपल्या जीवनात सुद्धा हे कसं पालन करायचं, कसं उतरवायचं ते समजायला सोपं जाईल. तर 26व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे आणि हा पहिला श्लोक भगवंतांनी सुरुवात केली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर, म्हणजे आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे हे भगवंताच्या प्राप्तीचे एक मुख्य साधन आहे आणि अनेक जन्मांच्या प्राप्तीनंतर हे त्या व्यक्तीला मिळू शकतं. त्यातला गर्भित अर्थ आपण असा घ्यायचा की या सृष्टीमध्ये जर तुम्ही इंटरनेटवरती थोडंसं शोध घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्या संस्कृतीने जे सांगितलं 84 लक्ष योनी, तर इंटरनेटवरती आपण जर असा सर्च घेतला की हाऊ मेनी स्पेसीज आर देअर ऑन दिस अर्थ, ह्या पृथ्वी तलावरती किती प्रकारचे प्राणी मात्र आहेत, तर त्यामध्ये 90 लक्ष साधारणपणे असा आकडा येतो. आपल्या ऋषींनी सांगितलं 84 लक्ष, म्हणजे अगदी बरोबर आहे. तर आपल्याला हे जे मानव शरीर मिळालं, तर हे मानव शरीर मिळण्याच्या ऐवजी आपल्याला दुसरं कुठलंही मिळू शकलं असतं ना. आपण कुत्रा झालो असतो, आपण घोडा झालो असतो, त्याच्याऐवजी आपण माणूस झालो. म्हणजे याचाच अर्थ 84 लक्ष योनीमधून ज्या देहाच्या साहाय्यानं आपण काही साधना करू शकतो, ईश्वराबद्दल विचार करू शकतो, त्या देहामध्ये आज आपण उपस्थित आहोत आणि ही खूप परम भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे भगवान म्हणतायत की हे शरीर मिळाल्यानंतर जो माझी भक्ती करतो तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मला, म्हणजे भगवंत कुठे आहेत, ते कुठे आकाशात थांबलेले नाहीयेत, ते प्रत्येकाच्याच अंतःकरणात आहेत. इवन प्रत्येक जीव स्वरूप म्हणजे भगवंताचा एक अंश आहे. म्हणून ते काय म्हणतायत की प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मला आनंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणजे जो ह्या शरीर मिळाल्यानंतर भगवंताची भक्ती करतो तो परमेश्वराला प्राप्त होतो, हे त्यांनी पहिल्या श्लोकात सांगितलंय. आता मुख्य संदेश काय आहे या 26व्या अध्यायाचा? मुख्य संदेश असा आहे, त्याचं निरूपण आपण करणार आहोत पुढे, पण तो संदेश काय आहे की जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीवयोनीपासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसूनही दिसणाऱ्या केवळ माया स्वरूप गुणांच्या पसाऱ्यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला जात नाही.
कारण त्या गुणांना वास्तविक अस्तित्वच नाही, असं ते स्टेटमेंट आहे. आपण तुकड्या तुकड्यामध्ये समजावून घेऊ की जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीव योनीपासून कायमचा मुक्त झाला असता. याचा अर्थ काय होतो की जीव म्हणजे आपण, ज्याला समजतं हे माझं आहे, हे तुझं आहे, हे ज्याला समजतं तो जीव, तो मुक्त होतो कशापासून? गुणमय जीव योनीपासून. म्हणजे ही जे सगळे जीव आहेत हे गुणांनी काय आहेत? युक्त आहेत. 3 गुणांनी, सत्व, रज आणि तम. ह्या 3 गुणांनी युक्त आहेत. त्याच्यापासून कसं मुक्त व्हायचं? तर ज्ञानाच्या साहाय्यानं. हे ती जर ज्ञाननिष्ठा आपल्याकडे असेल, त्या ज्ञानाच्या प्रती जर आपल्याकडे निष्ठा असेल, ते ज्ञान जर आपण प्राप्त करून घेतलं तर काय होईल? आपण कायमचे मुक्त होऊ. आणि ते मुक्त झाल्यामुळं काय होईल? वास्तविक नसूनही दिसणाऱ्या, म्हणजे ऍक्च्युअली नाहीच आहे ते, पण आपल्याला असल्यासारखं वाटतं, म्हणून त्याला काय म्हटलं? माया. तर त्या माया स्वरूप गुणांच्या पसाऱ्यात राहून सुद्धा त्यांच्यामुळे बांधला जात नाही. म्हणजे जसं आपण सिनेमाला जातो, सिनेमाला गेल्यानंतर आपल्याला पडद्यावरती वेगळी वेगळी दृश्य दिसतात. खरं ती तिथं आहेत का? तिथे नाहीयेत ती. वास्तविक ती नाहीये तरी दिसतात. म्हणजे वास्तविक नसूनही दिसणाऱ्या केवळ माया स्वरूप. म्हणजे सिनेमा ही काय आहे? एक माया आहे. तसंच आपल्या आजूबाजूचं विश्व, आपल्या आजूबाजूची सृष्टी ही सुद्धा एक प्रकारची माया स्वरूप गुणांचा पसारा आहे. आणि त्यामध्ये राहून सुद्धा आपण त्यामध्ये बांधले जात नाही. कशामुळे? जर आपण ज्ञान घेतलं तर. त्या ज्ञाननिष्ठेमुळे आपण बांधले जाणार नाही. का? कारण त्या गुणांना वास्तविक अस्तित्वच नाहीये. हे 3 गुण काय आहेत? ते सुद्धा माया स्वरूपच आहेत. हा यातला मुख्य संदेश. हा आपण पुढे हळूहळू समजावून घेऊया गोष्टी रूपानं. आता त्याच्यात त्यांनी एक आपल्याला सूचना केली आहे. म्हणजे हा आपल्याला एक त्यांनी अवेअरनेस दिलाय किंवा एक टिप दिली आपल्या कानामध्ये, कानमंत्र दिलाय. काय दिलाय? जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात. तर कामसेवन म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे जे 5 विषय आहेत, ह्याच्या 5 विषयांचं आपण सेवन करतो. आणि उदरभरण यांनी जे संतुष्ट असतात, अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये. कारण त्यांचं अनुकरण करणाऱ्यांची अधोगती होते. म्हणजे जे केवळ कामसेवनात संतुष्ट आहेत, अशांची संगत धरू नये, असं इथे 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय. प्रत्येक वरती हेडिंगला मी श्लोकचा क्रमांक दिलेला आहे. अशांची संगत धरू नका म्हणतात. त्यामुळे अधोगती होते. जसं एखादा आंधळा दुसऱ्या आंधळ्याच्या साह्यानं वाटचाल करू लागला तर त्याची जशी स्थिती होते. म्हणजे जर एक अंध व्यक्ती असेल तर त्याला भला लंगडा जरी माणूस असला तरी चालेल. परंतु एक अंध दुसऱ्या अंधाचं सहाय्य घेऊ शकत नाही. आणि ते घेतलं तर काय होतं? त्याची अवस्था वाईट होईल. तर तशीच दुर्जनाची संगत करणाऱ्याची सुद्धा अवस्था होते, असं 3ऱ्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला थोडंसं अवेअर केलेलं आहे. पुढे मग आता 4थ्या श्लोकामध्ये त्याचा कथाभाग सुरू होतो. काय म्हणतायत 4थ्या श्लोकात? परम यशस्वी सम्राट पुरुरवा. पुरुरवा नावाचे एक राजा होऊन गेले. आणि हे पुरुरवा हे कुणाचे उगमस्थान होते? हे अनेक वंशांचे उगमस्थान होते. म्हणजे यादवांचा वंश सुद्धा त्यांच्या वंशातूनच सुरू झाला. त्यानंतर संपूर्ण पांडव आणि कौरव यांचा वंश, त्याची सुरुवात पण तिथूनच झालेली आहे. म्हणजे पुरुरवा ही कुणी एक साधारण व्यक्ती नव्हती. तर असे हे सम्राट पुरुरवा उर्वशीच्या विरहाने वेडेपिसे झाले होते. तर ती कथा आज आपण समजावून घेऊया की ही उर्वशी कोण होती, तिचा विरह त्यांना का झाला. पण ते वेडेपिसे झाले आणि नंतर शोक आवरल्यावर त्यांना प्रबळ वैराग्य आले. तो जो काही उर्वशीच्या विरहाचा शोक होता, तो शोक आवरल्यानंतर त्यांना वैराग्य प्राप्त झालं. तर तीच सम्राट पुरुरवा यांची कथा आता आपण बघूया. कारण कथा ऐकायला सगळ्यांना आवडतं. पण त्याच्या अगोदर मी हे शेअरिंग थांबवतो आणि
नंतर आपण पुन्हा त्या शेअरिंगकडे जाऊया. तर ती कथा, त्या कथेकडे जाण्याच्या अगोदर आपण बघूया की हे सम्राट पुरूरवा कोण होते. त्यासाठी मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो. हा चार्ट पाहिला की तुम्हाला हे लक्षात येईल की आपली संस्कृती आणि आपलं संपूर्ण वाङ्मय हे किती श्रीमंत आहे. आता इथे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चंद्रवंश इथं वरती लिहिलेला आहे पहा. हा जो भगवा रंग दिलेला आहे, माझा माऊस तिथून फिरतोय, तर चंद्रवंशाची ही वंशावळ आहे. ही कुठून सुरू झाली? तर ब्रह्मदेवापासून. भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं होतं तू सृष्टीची निर्मिती कर. मग त्यांनी कुणाकुणाला निर्माण केलं? त्यांनी स्वयंभुव मनुला निर्माण केलं इथे सुरुवातीला. त्याच्यानंतर दक्ष प्रजापती, अत्री ऋषी, हे तिघांना त्यांनी निर्माण केलं. हे अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया, ह्या दोघांपासून जो वंश सुरू झाला त्याला चंद्रवंश म्हटलं जातं. तर अत्री ऋषींचे पुत्र हे बुध, आणि त्या बुधाची पत्नी, तिचं नाव इला. म्हणजे पहा, आपण अगदी मानव, आपल्या पौराणिक वाङ्मयामध्ये मानव प्रजातीची जी सुरुवात झालेली आहे तिथून सुरुवात करतो आहोत. तर ब्रह्मदेवाचे पुत्र अत्री, अत्रीचा पुत्र चंद्र, चंद्राची पत्नी तारा, त्या चंद्राचा पुत्र बुध आणि बुधाची पत्नी इला इथे दिलेला आहे. त्या बुधाचा पुत्र पुरूरवा हा इथे दिसतो पाहायत. मग अशा रीतीनं ही जी वंशवळ आहे ही कुठपर्यंत गेली? तर तुम्हाला इथे मी थोडं खाली सरकून दाखेल. ते पहा, ही वंशवळ कुठपर्यंत गेली पहा. तुमच्या सोबत मी ग्रुपमध्ये शेअर करेल आणि तुम्ही नंतर हे बारकाईनं वाचा. इथे तुम्हाला कुरुवंश सुरुवात झालेला दिसेल. हा इथे कुरु म्हटलंय पहा. जे कौरव होते ते कुरुवंशातले होते. तर अशा ह्या सगळ्यांचा वंशज तो पुरूरवा. आता हे मी तुम्हाला कशासाठी दाखवलं? तर आता गुरुजी गोष्ट सांगतायत म्हटल्यावर कुठला तरी असेल एखादा राजा, असं वाटू नये. तुम्हाला खरंच लक्षात यावं की पुरूर हा किती श्रेष्ठ आणि महान असा सम्राट होता. तर त्या सम्राटाची अवस्था किंवा दशा किती वाईट झाली ते आज आपण समजावून घेणार आहोत पुरूरवा आणि उर्वशी यांच्या कथेमधून. तर ही उर्वशी कोण होती? आता पुरूरवा कोण होता तुम्हाला समजला. उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील सगळ्यात सुंदर अशी अप्सरा होती. त्या इंद्राच्या दरबारात अनेक अप्सरा होत्या. त्यामध्ये रंभा, मेनका, तिलोत्तमा, घृताची, कुंडा अशी अप्सरांची नाव आहेत. परंतु त्यातल्या रंभा आणि मेनका ही अप्सरांची नावं आपल्याला माहिती आहेत. पण ही जी उर्वशी आहे हिचा जन्म कसा झाला? ती कुणाची पुत्री? ती कशी झाली? अप्सरा कशी झाली ती? तर हे आपण थोडक्यात बघूया की ब्रह्मदेवाचा पुत्र धर्म आणि धर्माची पत्नी रुची यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर त्यांना भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादानं रुची ही जी धर्माची पत्नी होती तिच्या पोटी भगवान विष्णूंनी जन्म घेतला. नरनारायणाचा अवतार त्याला म्हटलं जातं. भगवंताचे जे अवतार आहेत त्यातला नरनारायणाचा एक अवतार आहे. तर नर आणि नारायण याच्या रूपाने त्यांनी अवतार घेतला आणि जन्म घेतल्यानंतर बाल्यावस्थेतच ते तपश्चर्येसाठी आई वडिलांची परवानगी घेऊन जंगलामध्ये निघून गेले. भगवंताचा अवतार असल्यामुळे ते सरळ जंगलात गेले. त्यांना संसारामध्ये काही रस नव्हता आणि त्यांनी तिथे तपश्चर्या सुरू केली. त्यांची ही अशी प्रगाढ गहन तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं की ह्या तपश्चर्येतून जर हे खूप श्रेष्ठ झाले तर हे इंद्रपदावरती कब्जा सांगतील आणि मला इंद्रपद खाली करावं लागेल. म्हणून तो घाबरला आणि मग त्याने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी रंभा आणि मेनका ह्या दोन अप्सरांना पृथ्वी तलावरती पाठवलं. कारण त्याच्या दरबारात तोपर्यंत सगळ्यात सुंदर किंवा सगळ्यात कामुक अशा फक्त रंभा आणि मेनका ह्या दोनच अप्सरा होत्या. पण त्याला असं वाटलं की यांना जर पाठवलं मी आणि त्यांच्या सोबत त्याने कामदेवाला पाठवलं
तर असे हे तिघे जण पृथ्वीवरती आले आणि त्यांनी नरनारायणाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु नरनारायण हा साक्षात भगवंताचा अवतार होता. त्यांची तपश्चर्या भंग होऊ झाली नाही. शेवटी ह्या तिघांनी त्यांची हार मानली आणि ते भगवंताला शरण गेले. भगवंताला शरण गेल्यानंतर नरनारायणांनी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर त्यांनी इंद्राला बोलावून घेतलं आणि इंद्राला सांगितलं, की आम्हाला तुझ्या त्या क्षुद्र देव लोकाचा अजिबात लोभ नाहीये. तू घाबरू नकोस. आणि ह्या ज्या तू रंभा आणि मेनका ह्या ज्या तू दोन अप्सरा पाठवल्यात आणि तुला जो काही फार मोठा गर्व आहे, की माझ्या ह्या अप्सरांच्या साहाय्यानं मी कुणालाही कामदेवाच्या साहाय्यानं तपश्चर्येत भंग करू शकतो. हा तुझा गर्व हरण करण्यासाठी मी यांच्यापेक्षाही सुंदर अप्सरा निर्माण करून तुला देतो. असं कोण म्हणाले? नरनारायण म्हणाले. आणि मग नारायणांच्या जांघेपासून, जांघेला संस्कृतमध्ये उरू असं म्हटलं जातं. तर त्या जांघेपासून त्यांनी एक स्त्री निर्माण केली. त्या जांघेपासून निर्माण झाली म्हणून उरूपासून निर्माण झाली म्हणून तिला म्हटलं जातं उर्वशी. तर अशी ही उर्वशी साक्षात नारायणाच्या जांघेपासून निर्माण झाली. तर ती अतिशय सुंदर अशी अप्सरा. तर ही अप्सरा त्यांनी भेट म्हणून दिली इंद्राला. मग त्यानंतर नरनारायण यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर तिथे भगवान शिव प्रकट झाले. भगवान शिव प्रकट झाल्यानंतर नरनारायणाच्या विशेष विनंतीनं त्यांनी केदारनाथच्या ज्योतिर्लिंगामध्ये प्रवेश केला भगवान शिवाने. म्हणजे ही जी काही सगळी घटना घडली ही केदारनाथ क्षेत्रामध्ये घडली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बद्री केदारची यात्रा आपण करतो. तर त्या केदारनाथच्या परिसरामध्ये ही सगळा घटनाक्रम घडलेला आहे. तर ह्या केदारनाथच्या ज्योतिर्लिंगाच्या समोरच दोन पर्वत आहेत आणि ते दोन पर्वत म्हणजेच नर आणि नारायण आहेत असं म्हटलं जातं. तर हे जे नर आणि नारायणाचं स्थान आहे त्याला बद्रीनाथ ह्या नावाने ओळखलं जातं. तर बद्रीनाथ आणि केदारनाथ, तर केदारनाथमध्ये शिव शंकर किंवा भगवान शंकर आहेत, तर बद्रीनाथमध्ये भगवान विष्णू आहेत. आणि या दोन स्थानामधलं अंतर फक्त 40 किलोमीटरचं आहे. तर त्यांना बद्रीनाथ का म्हटलं जातं? त्याची पण एक छोटीशी कथा आहे, की भगवान नारायण एकदा लक्ष्मीचे पाय चोपत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल ना, नेहमी लक्ष्मी भगवंताचे पाय चोपते. परंतु कधी कधी भगवंत सुद्धा मानवापुढे एक उदाहरण घालून देतात, की तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोचे पाय कधी चेपून दिले तर काही फारसं वाईट वाटण्याचं कारण नाही. तर भगवंत लक्ष्मीचे पाय चेपत होते आणि तिथे लक्ष्मीचे पाय चेपत असताना तिथे नारद मुनी आले. नारद मुनींनी पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी आश्चर्याने भगवंताला विचारलं, की भगवान तुम्ही हे काय करताय? त्यानंतर भगवंतालाही त्या ठिकाणी थोडंसं लाजल्यासारखं झालं आणि त्यानंतर भगवंत तिथून निघून तपश्चर्येसाठी बद्रीनाथ ह्या स्थळाला गेले. त्यावेळेला त्याला बद्रीनाथ हे नाव पडलेलं नव्हतं. पण तिथे येऊन त्यांनी तपश्चर्या सुरू केली. परंतु हिमालयातलं स्थान असल्यामुळे आणि ती गहन अशी तपश्चर्या, घोर तपश्चर्या असल्यामुळे तिथे हिमवर्षावामध्ये भगवंत अगदी गळ्यापर्यंत हिमवर्षावात ते अडकून गेले. लक्ष्मीनं हे पाहिलं. तिला भगवंतांची खूप दया आली. ती तिथे आली आणि तिने बद्री नावाचं एक वृक्षाचं रूप धारण केलं आणि त्या वृक्षाचं रूप धारण करून भगवंताच्या डोक्यावर तिने छत्र धारण केलं. अशी ही तपश्चर्या हजारो वर्ष चालली. लक्ष्मी देवीनं हजारो वर्षपर्यंत तो बर्फाचा मारा अंगावरती घेतला, भगवंताचं रक्षण केलं. जेव्हा तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा भगवंतांनी पाहिलं डोळे उघडून, की साक्षात लक्ष्मीनं इथे वृक्षाच्या रूपात येऊन माझ्यावरती छत्रछाया धरलेली आहे. त्यामुळे भगवंत पुन्हा एकदा प्रसन्न झाले आणि त्यांनी असा आशीर्वाद दिला, की यापुढे या ठिकाणाला बद्रीनाथ ह्या नावानं ओळखलं जाईल आणि ह्या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मी अशा दोन्हींची पण पूजा केली जाईल. तर अशा रीतीनं हे बद्री केदार ह्या स्थळाबद्दलचं थोडंसं अतिरिक्त वर्णन मी तुम्हाला सांगितलं, ओघाओघाने आलं म्हणून. तर आपण आलो होतो अप्सरेच्या जन्मापर्यंत. तर भगवंताच्या जांघेपासून जी निर्माण झाली ती उर्वशी
रंभा आणि मेनकेपेक्षा अतिशय सुंदर. ह्या त्रिखंडातील सर्वात सुंदर अशी अप्सरा ही उर्वशी. ही उर्वशी एकदा पृथ्वीवरती फिरण्यासाठी म्हणून आली. स्वर्गलोकी तिला कंटाळा आला म्हणून ती पृथ्वीवर फिरण्यासाठी आली आणि पृथ्वीवरचं सुंदर असं वातावरण पाहून ती मोहित झाली आणि तिथे खूप दिवसपर्यंत राहिली, रममाण झाली तिच्या सख्यांसहित. मग तिला परत जायचं होतं. ती स्वर्गाला परत निघाली. परत जाताना तिचं एका राक्षसानं अपहरण केलं. हे राक्षसानं अपहरण केलेलं सम्राट पुरुरवाने पाहिलं आणि पुरुरवा त्या राक्षसाचा पाठलाग करू लागले. त्यांनी पाठलाग करून त्या राक्षसाशी युद्ध केलं आणि त्या राक्षसाचा पराभव केला. त्यांनी राक्षसाचा पराभव करून उर्वशीची सोडवणूक तर केली, परंतु उर्वशीने हा पराक्रमी पुरुष पाहिल्यानंतर उर्वशी पुरुरवाच्या प्रेमात पडली आणि पुरुरवा सुद्धा उर्वशीला पाहून मोहात पडले आणि दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. परंतु प्रेम जरी निर्माण झालं तरी उर्वशीला स्वर्गात येणं भाग होतं. उर्वशी स्वर्गात निघून आली. पुरुरवा पृथ्वीवर परतले. नंतर एकेकाळी एका प्रसंगी स्वर्गामध्ये एक नाटक बसवण्यात येत होतं. गंमत वाटेल आपल्याला ना. आपल्या शाळेमध्ये एक नाटक बसवलं जातं, पण स्वर्गात सुद्धा करमणूक म्हणून सगळ्या देवांनी एक नाटक बसवायचं ठरवलं आणि त्या नाटकामध्ये उर्वशीला लक्ष्मीची भूमिका दिली. लक्ष्मीची भूमिका दिल्यानंतर तिला त्या भूमिकेमध्ये काही डायलॉग म्हणायचे होते. हे डायलॉग म्हणताना जिथे विष्णूचं नाव घ्यायचं होतं, लक्ष्मीची भूमिका असल्यामुळे लक्ष्मीचे प्रियतम म्हणजे विष्णू, तर उर्वशीनं लक्ष्मीची भूमिका करताना प्रियतम म्हणून विष्णूचं नाव घ्यायच्या ऐवजी तिने पुरुरवाचं नाव घेतलं, कारण तिच्या हृदयामध्ये पुरुरवा बसलेले होते. तिने पुरुरवाचं नाव घेतलं, परंतु त्या नाटकाचे जे दिग्दर्शक होते भरत मुनी, त्या भरत मुनींना त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांना असं वाटलं की भगवंताचं नाव सोडून ही उर्वशी एका सम्राटाचं नाव घेते. त्यांना खूप क्रोध झाला आणि त्यांनी तिला शाप दिला आणि शाप देऊन उर्वशीला पृथ्वीवर पाठवलं. उर्वशी पृथ्वीवर आली. पृथ्वीवर आली तरी तो शाप म्हणजे तिच्यासाठी एक वरदानच ठरलं, कारण तिच्या हृदयामध्ये पुरुरव्याबद्दल खूप प्रेम होतं. पृथ्वीवर आल्यानंतर तिची आणि पुरुरव्याची भेट झाली. सम्राट पुरुरव्यानं तिला मागणी घातली की तू माझ्याशी विवाह कर. ही मागणी घातल्यानंतर उर्वशीने सम्राट पुरुरवा पुढे 3 अटी ठेवल्या. ही कथा इतक्या विस्तारानं सांगण्यामागं कारण आहे, तर याच्या पाठीमागची फिलॉसॉफी आपल्याला समजावून घ्यायची आहे आणि ही कथा आपल्या जीवनाशी सुद्धा कशी मिळती जुळती असते ते आपण शोधायचं आहे. तर या उर्वशीने 3 अटी घातल्या. सम्राट पुरुरवा त्या उर्वशीच्या प्रेमामध्ये वेडापिसा झालेला होता. त्याने त्या 3ही अटी मान्य केल्या. कुठल्या अटी होत्या? पहिली अट होती की त्या उर्वशी सोबत 2 शेळ्या आणलेल्या होत्या. ह्या 2 शेळ्यांची सुरक्षा ह्या सम्राटानं केली पाहिजे. ह्या शेळ्यांना कुठलाही धोका होऊ नये अशी पहिली अट होती. अट मोठी विचित्र वाटते. दुसरी अट होती की ती पुरुरव्यासोबत राहत असताना केवळ तूप भक्षण करून राहील. म्हणजे तिचा आहार म्हणजे केवळ काय असेल? तूप असेल, घृत. आणि तिसरी अट मात्र थोडीशी जास्तच विचित्र होती. ही तिसरी अट होती की तिने सम्राट पुरुरव्यासोबत विवाह केल्यानंतर पुरुरव्यानं तिला त्यांच्या संबंधाच्या व्यतिरिक्त कधीही निर्वस्त्र अवस्थेमध्ये पाहू नये अशी ती तिसरी अट होती. पुरुरव्याने ही 3ही अटी मान्य केल्या आणि त्यांनी त्यांचा संसार सुरू केला. पुरुरवा वर्षानुवर्ष उर्वशीच्या सोबत राहून अगदी वेडापिसा झालेला होता. कामभावनेनं त्याच्यावरती अगदी स्वार झालेली होती. मग अशी ही उर्वशी स्वर्गामधून पृथ्वीवर आल्यामुळे देव सुद्धा नाराज झाले की आपल्या स्वर्गातील सर्वात सुंदर स्त्री, सुंदर अप्सरा पृथ्वीवरती गेलीये आणि ती पण एका राजाकडे. त्यामुळे देवतांना त्याची असूया झाली आणि ह्या उर्वशीला त्यांनी परत आणायचं ठरवलं. परत आणण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं,
तर त्यांनी एक कुटील डाव रचला. त्यांनी गंधर्वांना त्यामध्ये सामील करून घेतलं आणि ह्या गंधर्वांनी त्या उर्वशीच्या ज्या 2 शेळ्या होत्या, त्या 2 शेळ्या चोरून नेल्या. गंधर्वांनी उर्वशीच्या शेळ्या चोरून नेल्या. शेळ्यांची चोरी होत असताना शेळ्या ओरडू लागल्या. शेळ्या ओरडत असताना रात्रीची वेळ होती. पुरूरवा उर्वशी सोबत मग्न होता आणि त्यानं शेळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की उर्वशीची पहिली अट आहे, की शेळ्यांची सुरक्षा केली पाहिजे, अन्यथा उर्वशी निघून जाईल. उर्वशी निघून जाऊ नये म्हणून कामभावनेने वेडापिसा झालेला पुरूरवा तसाच नग्नावस्थेमध्ये त्या शेळ्यांना वाचवण्यासाठी तो बाहेर धावला. बाहेर धावल्याबरोबर देवतांनी विजांचा कडकडाट केला आणि विजा चमकल्या. विजा चमकल्यानंतर पुरूरवाने उर्वशीला आणि उर्वशीने पुरूरवाला निर्वस्त्र अवस्थेमध्ये पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर दुसरी अट मोडली गेली. तिसरी अट होती की एकमेकाला निर्वस्त्र अवस्थेमध्ये पाहू नये. अट मोडली, त्यामुळे उर्वशी स्वर्गाकडे निघाली. उर्वशी स्वर्गाकडे निघाल्यानंतर तिने जाऊ नये म्हणून पुरूरवा तसाच निर्वस्त्र अवस्थेमध्ये तिच्या मागे धावू लागला. विचार करा, एक प्रचंड मोठा सम्राट ब्रह्मदेवाने मानव निर्मिती केल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीतला किती श्रेष्ठ असेल तो, असा हा सम्राट केवळ कामभावनेनं, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे सुद्धा कामच आहे. तसेच मानव देहाचे उपभोग घेणं हा पण एक कामच आहे. तर असा हा सम्राट कामभावनेनं इतका वेडापिसा झाला, की तो निर्वस्त्र अवस्थेमध्ये आपण कोण आहोत हे विसरून तो धावू लागला. आणि तो तिची विनवणी करू लागला, की "हे उर्वशी तू जाऊ नकोस, हे उर्वशी तू जाऊ नकोस. मी तुझ्या पाया पडतो, मी सगळं हे करतो, ते करतो, पण तू माझ्यासोबत थांब." काम, एखादी गोष्ट हवीशी वाटणं माणसाला कसं वेडं करते, त्याचं हे उदाहरण म्हणून भगवंतांनी ही गोष्ट इथे उद्धवाला सांगितली. परंतु असं धावत असताना जेव्हा त्याच्या लक्षात आलं, की उर्वशीनं मुळातच घातलेल्या ह्या 3 अटी होत्या आणि त्या अटी मोडलेल्या आहेत. त्यामुळे उर्वशी काही पृथ्वी तलावर थांबणं शक्य नाही. हे जेव्हा त्याला समजलं, तेव्हा तो तिथे थांबला. थांबला आणि विचार करू लागला. त्याने स्वतःकडे पाहिलं, की मी इतका मोठा सम्राट आज नग्नावस्थेमध्ये रस्त्यावरती फिरतोय. माझी काय अवस्था केली ह्या कामभावनेनं. त्याला उपरती झाली. आणि त्याला जी उपरती झाली, त्या उपरतीमध्ये तो आत्मचिंतन करू लागला. आणि आत्मचिंतन करून त्यानं काही स्वगत म्हटलं. नाटकांमध्ये स्वगत असतं. नाटकातला तो जो काम करणारा असतो, ज्याला आपण नट म्हणतो, तर तो काही स्वगत म्हणतो मोठमोठी. तर अशा रीतीनं पुरूरव्यानं ह्या ठिकाणी एक स्वगत म्हटलं. काय स्वगत होतं ते? त्यातला थोडासा भाग आपण इथे पाहूया. पुन्हा आपण आपल्या मघाच्या प्रेझेंटेशनकडे येऊया. तर अशी ही सम्राट पुरूरवाची कथा. तुम्हाला समजलं पुरूरवा कोण होते, उर्वशी कोण होती, त्यांच्या जन्मकथा समजल्या आणि पुरूरवाला वैराग्य का आलं? तर प्रथम उर्वशीच्या विरहानं पुरूरवा वेडापिसा झाला, परंतु तो शोक आवरल्यानंतर त्याला प्रबळ वैराग्य आलं. आणि त्या वैराग्यामध्ये त्यानं काही चिंतन केलं. ते चिंतन म्हणजे हा 26वा अध्याय हो. त्यातले काही श्लोक आपण बघणार आहोत. तर 18व्या श्लोकामध्ये 26व्या अध्यायाच्या पुरूरवा म्हणतात, "कुठे ते मलिन दुर्गंधीने भरलेले अपवित्र शरीर." म्हणजे उर्वशीचं जे सौंदर्य होतं, ते बाह्य सौंदर्य होतं, डोळ्याला मोह घालणारं. परंतु त्याच्या आत काय आहे? तर ते मलिन आहे, दुर्गंधीने भरलेलं आहे. संत असं म्हणतात, की 9 दारामधून घाणीचे लोट वाहत आहेत. मानवी शरीराला 9 दार आहेत. 2 नाकपुड्या आहेत, त्यातून शेंबूड बाहेर येतो. तोंड आहे,
त्यातून कफ बाहेर येतो. 2 कान आहेत, त्यातून मळ बाहेर येतो. 2 डोळे आहेत, त्यातून चिपडे बाहेर येतात. म्हणजे 2, 2, 4, 2, 6 आणि 7 हे 7 द्वार आहेत, याच्यातून घाण पाझरते रात्रंदिवस, जे तोंडाला बसवलेले आहेत. आणि 2 द्वार जी आपल्या नाभीच्या खाली आहेत, त्यामधून आणखीन अपवित्रता आणि दुर्गंधी बाहेर पडते. अशा ह्या 9 द्वारांमधून दिवस रात्र दुर्गंधीचं कोठार असलेलं किंवा दुर्गंधीचे प्रवाह वाहणारं हे शरीर, हे कुठे आणि कुठे ती सुकुमारता आणि फुलासारखे गुण. म्हणजे गुण आणि शरीर ह्या दोन्हीतला फरक इथे त्यांनी सांगितला, की त्या गुणांच्याही पलीकडे मी त्या शरीरावरती भाळलो, असं त्या पुरुरव्याच्या लक्षात आलं. मी अज्ञानाने वाईटाला चांगलं मानलं. पुढे तो म्हणतो 19व्या श्लोकामध्ये, हे शरीर नेमकं कुणाच्या मालकीचं? हे माता पित्यांच्या मालकीचं आहे का, कारण त्यांनी जन्म दिलाय, की पत्नीच्या मालकीचं आहे? हे आपण ज्याच्याकडे नोकरी करतो त्या मालकाचं आहे का मृत्यूनंतर अग्नी त्याला स्वाहा करतो म्हणून अग्नीचं आहे? किंवा कधी कधी कुत्री आणि गिधाड सुद्धा त्या शरीरावर तुटून पडतात. त्या शरीरावर त्यांचा अधिकार आहे का हे शरीर आपल्या बांधवांचं आहे? खूप विचार केला तरी हे निश्चित ठरवता येत नाही. पुरुरवा आत्मपरीक्षण करू लागला की शरीर नेमकं कुणाचं आहे. पुढे तो 20व्या श्लोकात म्हणतो, असं हे अपवित्र तुच्छ शरीर, याच्या ठिकाणी माणूस आसक्त होतो आणि म्हणतो, आहा हा, किती सुंदर ते मुख, चाफेकळीसारखे नाक, किती सुंदर ते हास्य, किती सुंदर त्या दंतपंक्ती. परंतु हे शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद आणि मज्जा, हाडं यांचा समूह आहे. ते मल, मूत्र आणि पू यांनी भरलेलं आहे. यामध्ये रममाण होणारा माणूस, ह्या मलमूत्रामध्ये रममाण होणारा माणूस आणि किडे, याच्यामध्ये काय फरक राहिला? यातून बाहेर पडण्यासाठी ज्ञाननिष्ठा आवश्यक आहे. पुरुरव्याला वैराग्य प्राप्त झालं आणि त्या वैराग्यामध्ये तो आत्मचिंतन करू लागला की याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय आवश्यक आहे? ज्ञाननिष्ठा. ही ज्ञाननिष्ठा नेमकी काय आहे ती भगवंतांनी आपल्याला 25व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे आपण 26वा अध्याय अगोदर घेतला आणि आता आपण 25व्या अध्यायाकडे जाऊया. की ही ज्ञाननिष्ठा म्हणजे काय? ज्ञान घेणं म्हणजे काय? यातून बाहेर कसं पडायचं? ह्या मोहामधून, ह्या एखादी गोष्ट हवी किंवा नको हा जो काम आहे, याच्यामधून बाहेर पडण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. तर ते ज्ञान नेमकं काय आहे? तर त्या ज्ञानामधला त्रिगुणाचा भाग भगवंत 25व्या अध्यायामध्ये सांगत आहेत. ते सांगतायत, तीनही गुणांच्या वृत्तीचं निरूपण ह्या अध्यायात केलंय. तर पहिल्या श्लोकात 25व्या अध्यायाच्या भगवान श्रीकृष्ण त्यांच्या परमभक्ताच्या उद्धवाला म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, कोणत्या गुणांमुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो ते मी तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. पहा, आज गीता जयंतीच्या सुमुहूर्तावर आपल्याला भगवंत हा उपदेश करत आहेत की कोणत्या गुणांमुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो हे मी तुला सांगतो, तू ते लक्ष देऊन ऐक. हा प्रेम संवाद आहे. भगवंताचे उद्धव हे अतिशय जवळचे, आयुष्यभर ज्यांनी श्रीकृष्णासोबत सावलीसारखं आयुष्य काढलं असे ते उद्धव. आणि त्यांना उद्धव बद्री केदारला निघालेले आहेत किंवा भगवंतांनी त्यांना बद्री केदारला जायला सांगितलंय आणि सांगतायत की तिथे जाण्यापूर्वी माझा हा शेवटचा उपदेश तू ऐक. मी तुला आता हा लक्ष देऊन सांगतो, लक्ष देऊन ऐक, मी सांगतोय. मनसंयम, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता, विवेक. काय काय सांगितलंय? मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, सहिष्णुता
आपल्या मनामध्ये इतरांबद्दल असणारी आवश्यक असणारी सहिष्णुता, सहनशीलता. विवेक बुद्धी. विवेक म्हणजे काय? की काय कायमसाठी राहणार आहे, म्हणजे सत काय आहे आणि असत काय आहे. जे जे नाहीसं होतं, ज्याचं ज्याचं रूप बदलतं, ते असत आहे. जे नाहीसं होत नाही, ज्याचं रूप बदलत नाही, ते सत आहे. तर सत आणि असत यातला फरक लक्षात घेणं म्हणजे विवेक. त्याला म्हणायचं विवेक बुद्धी. आपण म्हणतो ना सत्सद विवेक बुद्धी. हं? तो सत्सद विवेक बुद्धी हा जो शब्द आपण वापरतो त्याच्या मागचं कारण असं आहे, विवेक याचा अर्थच मुळात सत काय आणि असत काय, हं? हे शोधणं. त्यानंतर तप, सत्य, दया आणि स्मृती ह्या सगळ्या सत्वगुणाच्या वृत्ती आहेत. हं? 3 गुण आहेत. त्यातल्या सत्वगुणाच्या वृत्ती भगवंत सांगतायत. संतोष, संतुष्ट असणं सतत. कुठल्याही गोष्टीचा त्याग करावासा वाटणं. विषयांच्या उपभोगांची अनिच्छा असणं. भगवंताप्रती श्रद्धा असणं. वाईट गोष्टी करण्याची लज्जा वाटणं. आत्मरती, स्वतःच्या आतच रममाण होणं. दान करणं, विनयशीलता असणं, मनाची सरळता, ह्या सगळ्या सत्वगुणाच्या वृत्ती आहेत. भगवंतांनी इथे आपल्याला 5 आणि 4 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 3, 18 अशा ह्या 18 वृत्ती सत्वगुणाच्या वृत्ती म्हणून सांगितल्या. आपण पुढे जाऊया. आता रजोगुणाच्या वृत्ती काय आहेत? ह्या सगळ्या विवरणामधून आपण आत्मपरीक्षण करायचं आहे, की यातलं आपल्याकडे काय आहे, काय नाही. जे आहे ते सत्वगुणी आहे का? ते कसं वाढवता येईल? जे नको आहे त्याचा नाश कसा करता येईल? ते बघायचं आहे. तर रजोगुणाच्या वृत्ती आहेत इच्छा. यावरून आपण बघू स्वतःला ओळखू शकतो, की माझ्यात कुठला गुण प्रभावी आहे. सतत कसल्या तरी इच्छा निर्माण होत राहणं, ही रजोगुणाची वृत्ती आहे. सतत कसला तरी प्रयत्न करत राहणं, गर्व असणं, लोभ असणं, ताणतणाव घेणं. आपल्या मनावरती तणाव येत असतील, तर सरळ लक्षात घ्यायचं, की आपल्यामध्ये रजोगुण काय झालेला आहे? प्रभावी झालेला आहे. अपेक्षा खूप वाढल्या असतील आपल्या मनामध्ये, भेदबुद्धी असेल, ज्येष्ठ, कनिष्ठ, चांगलं, वाईट, हवं, नको ही सगळी भेदबुद्धी झाली. विषयांचा उपभोग आणि युद्ध इत्यादी करण्यासाठी एक गर्वयुक्त उत्साह असणं. मोठ्या उत्साहानं युद्धामध्ये रमणं, विषयभोगामध्ये रमणं. आपल्याला मिळालेल्या यशावरती प्रेम करणं, हा सुद्धा रजोगुण आहे. हास्य, पराक्रम, हट्टाने वेगळे वेगळे उद्योग करणं, हे सुद्धा रजोगुणाच्याच वृत्ती आहेत. तर ह्या सगळ्या रजोगुणाच्या वृत्ती झाल्या. मी आपला हा वर्ग संपल्यानंतर ही पॉवर पॉइंट तुमच्या सोबत ग्रुपमध्ये शेअर करेल. तुम्ही जरूर त्याचा पुन्हा एकदा बारकाईने त्यावरती चिंतन मनन करा. भगवंताचा उपदेश आहे, आपण इथे फक्त त्याची तोंड ओळख करून घेत आहोत. पण खरं तर हे चिंतन आणि मनन करण्यासाठी असतं आणि हे चिंतन आणि मनन एकांतामध्ये एकट्याने शांत राहून करायचं असतं. माझं सद्भाग्य असं आहे, की 2 दिवस ह्या व्याख्यानाची तयारी करण्याच्या निमित्तानं माझ्यासाठी भगवंत ते आपोआपच करवून घेतात. परंतु हा सत्संग संपल्यानंतर तुम्ही सुद्धा ते करावं, अशी तुम्हाला माझी एक विनंती आहे. ह्या झाल्या रजोगुणाच्या वृत्ती. त्यानंतर तमोगुणाच्या वृत्ती काय आहेत? तर क्रोध असणं, लोभ असणं आणि मिथ्या भाषण. हिंसा, याचना, पाखंड. पाखंड म्हणजे काय? खोटेपणा किंवा जे जे खोटं जे खरं आहे, आव खऱ्याचा आणायचा पण आतून खोट्या गोष्टी करायच्या. त्याला पाखंड म्हटलेलं आहे. श्रम, भांडण, शोक आणि मोह. आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला मोह झाला होता. हा मोह ही तमोगुणाची वृत्ती आहे आणि भगवंतांनी पाहिलं की अर्जुन मोहग्रस्त झालाय म्हणजे तो तमोगुणी होत चाललेला आहे. अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे एक वेळ रजोगुणापर्यंत ठीक होतं.
परंतु तमोगुणी होणं म्हणजे निश्चितच अवनती आहे, हे भगवंतांनी पाहिलं. आणि म्हणून ह्या मोहापासून सुटका व्हावी म्हणून भगवंतांनी गीता सांगितली. विषाद, दीनता आणि निद्रा. एखाद्या गोष्टीचा विषाद वाटत राहणं, काहीतरी हवं असल्यासाठी आपण कुणासमोर तरी दीन होणं, निद्रेचं तुमच्यावरती खूप अतिरिक्त असा वर्चस्व असणं, अनेक गोष्टींच्या आशा बाळगणं, भीती बाळगणं, आळशी असणं, ह्या सगळ्या तमोगुणाच्या वृत्ती आहेत. आता इथे आपण ह्या 3 स्लाइड्स मधून सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांच्या वृत्ती अगदी बारकाईनं पाहिल्या. तुम्ही पुन्हा एकदा याचं अवलोकन करून सावकाशीनं तुम्ही स्वतः याचं आत्मपरीक्षण करू शकता. आता भगवंत पुढे सांगतायत की या 3 गुणांचं पण मिश्रण होत असतं एकमेकांमध्ये. असं काही नसतं की एखादी व्यक्ती पूर्णपणे सत्वगुणी आहे किंवा पूर्णपणे रजोगुणी आहे. तर या 3 गुणांचं मिश्रण होत असतं. तर भगवंत सांगतायत 5व्या श्लोकामध्ये, अशा प्रकारे मी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या बहुतेक वृत्तींचं वर्णन केलंय. म्हणजे बहुतेक सगळ्या वृत्ती मी याच्यामध्ये तुला सांगितल्या, असं उद्धवाला म्हणतायत. आता त्यांच्या मिश्रणाने ज्या वृत्ती निर्माण होतात त्यांचं वर्णन तू माझ्याकडून ऐक. तर ह्या वृत्तींचा व्यवहार कसा होतो हे सांगतायत. उद्धवा 6व्या श्लोकात म्हणतायत, उद्धवा 3 गुणांच्या मिश्रणानेच मी आणि माझे अशा प्रकारची बुद्धी उत्पन्न होते. म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये जो एक अहंकार आलेला आहे किंवा मी नावाची जी एक भावना आहे आणि त्या मीच्या सोबत माझं अशी जी एक बुद्धी आहे, ही मी आणि माझं ही बुद्धी कुठून उत्पन्न होते? तर ही ह्या 3 गुणांच्या मिश्रणाने होते. मन, शब्द आदी विषय. शब्द आदी म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय. त्याला जोडून मन. त्यानंतर 5 इंद्रिय, कान, नाक, डोळे वगैरे आणि पंचप्राण यांच्या योगाने वृत्तींचा व्यवहार होतो. सत्व, रज आणि तम ह्याच्या ज्या वृत्ती आपण पाहिल्या इतका वेळ, त्या वृत्तींचा व्यवहार कसा होतो? कशाच्या सहाय्याने होतो? मनाच्या सहाय्यानं, विषयांच्या सहाय्यानं आणि इंद्रिय आणि प्राण या 4 गोष्टींच्या सहाय्याने तो व्यवहार होतो. पुढे सांगतायत की जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम, आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. भगवंत इथे 3 बद्दलच बोलतायत की जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ साध्य करण्यात तत्पर असतो, म्हणजे तो धर्मासाठी काम करतो, अर्थार्जनासाठी काम करतो आणि पुनरुत्पादनासाठी काम करतो. तर हे सगळे पुरुषार्थ झाले. पुरुषार्थ याचा अर्थ तर असं घेऊ नका की स्त्री आणि पुरुष यातल्या पुरुषांनी जे करायचं तो पुरुषार्थ, असं नव्हे. प्राणी मात्र म्हणून जन्माला आलेल्या स्त्री आणि पुरुष ह्या दोघांसाठी सुद्धा हे 4 पुरुषार्थ दिलेले आहेत. इथे पुरुषार्थ म्हणजे काय? तर पुरुष म्हणजे भगवंत आणि पुरुषार्थ त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठीचे जे मार्ग आहेत, जी कर्म आहेत ती 4 कर्म, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर ते साध्य करण्यात तत्पर जो असतो त्याला काय, कुठून काय प्राप्त होतं? तर सत्वगुणापासून त्याला श्रद्धा मिळते. सत्वगुण कशासाठी आवश्यक आहे? श्रद्धेसाठी आवश्यक आहे. तमोगुणापासून त्याला धन मिळतं आणि रजोगुणापासून प्रेम मिळतं. सत्व, रज आणि तम 3 गुणापासून त्याला 3 गोष्टी मिळतात. आपल्याला माहिती आहे की क्षत्रिय म्हणजे राजा, ह्याच्यामध्ये रजोगुण प्रभावी असतो, परंतु त्याला त्याच्या जनतेच्या पोटी, जनतेबद्दल त्याच्या मनामध्ये खूप प्रेम असतं. ते प्रेम त्याला ह्या रजोगुणातून मिळतं. तर अशा रीतीनं ह्या तीनहीची प्राप्ती ह्या 3 गुणांच्या मिश्रणातून होते, धर्म, अर्थ आणि काम ह्याची. जेव्हा माणूस सकाम अशा कामामध्ये
किंवा गृहस्थाश्रमात किंवा स्वधर्म पालनात निष्ठा ठेवून ती कामं करतो, त्यावेळी सुद्धा त्याच्या ठिकाणी तीनही गुणांचं मिश्रण आहे असं समजावं. म्हणजे तुम्ही गृहस्थाश्रमात किंवा सकाम भावनेनं कुठलंही काम, म्हणजे मला काहीतरी मिळावं ह्या भावनेनं जेव्हा आपण कुठलंही काम करतो, आपल्या गृहस्थाश्रमातली जी आपण कामं करतो किंवा स्वधर्माचं पालन करताना जी कामं करतो, ती कामं करताना सुद्धा ह्या 3 गुणांचं मिश्रण आपल्यामध्ये झालेलं असतं, असं 8व्या श्लोकात सांगतायत. आता या गुणांची प्रबळता कशी समजायची? तर माणसाच्या ठिकाणी शम, दम आदी गुणावरून सत्वगुण समजावा. आता शम, दम आदी म्हणजे काय? तर ते आपण ही स्लाइड पूर्ण झाली म्हणजे थोडक्यात बघूया. तर शम, दमादी षट संपत्ती, त्याला षट संपत्ती म्हणतात. तर ज्याच्याकडे ही षट संपत्ती आहे त्याच्याकडे सत्वगुण प्रभावी आहे. काम आदी प्रवृत्ती असेल तर रजोगुण प्रभावी आहे. आणि काम, क्रोध इत्यादी जर असतील तर तमोगुण आहे, प्रबल आहे असं समजावं. यातला सत्वगुण जो शम आदी षट संपत्ती, ही कुठली आहे? शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती आणि तितिक्षा, ह्या 6 संपत्ती सांगितलेल्या आहेत. ह्या 6 संपत्ती कशासाठी आवश्यक आहेत? तर माणसामध्ये जेव्हा ईश्वराबद्दल जिज्ञासा निर्माण होते, की देव म्हणजे काय, मी म्हणजे कोण, हे विश्व कसं निर्माण झालं, याला म्हणायचं जिज्ञासा. ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी 4 साधनं सांगितलेली आहेत. विवेक सिंधू म्हणून जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हे 4 साधनांचं त्यांनी विवरण दिलेलं आहे. कुठली 4 साधन आहेत? की विवेक. कसला विवेक? की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे ते आपण आत्ताच पाहिलं. सत काय आहे आणि असत काय आहे, त्याला म्हणायचं विवेक. त्यानंतर वैराग्य, असत बद्दल वैराग्य प्राप्त होणं किंवा त्यापासून आपल्याला ते मला हवंच आहे याच्यातून आपण बाहेर पडणं म्हणजे झालं वैराग्य. शम आदी षट संपत्ती आणि मुमुक्षता, ह्या त्या 4 गोष्टी आहेत. कुठल्या? विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षता. मुमुक्षता म्हणजे काय? तर मोक्षाची उत्कट इच्छा, आपल्या मनामध्ये उत्कट इच्छा निर्माण होणं की मला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे. मोक्ष प्राप्ती म्हणजे काय? मेल्यानंतर कुठे विशिष्ट ठिकाणी जायचंय का? तर तसं नाही. आता ह्या जीवनामध्येच मुक्तीचा अनुभव प्राप्त करण्याची उत्कट अशी इच्छा मनामध्ये निर्माण होणं, अशी जर 4 साधनं आपल्या जवळ असतील तर आपली जिज्ञासा पूर्ण होते. तर ह्या 4 साधनांमधली एक आहे षट संपत्ती. त्या षट संपत्तीमध्ये काय काय आहे? शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती आणि तितिक्षा. ह्या 6 बद्दलचं विस्तारित विवरण तुम्ही स्वतः पण शोधू शकता किंवा पुढे नंतर एखादा सत्संग आपण विशेषत्वानं ह्या विषयावरती करूया. पण आता आपण पुढे जाऊ की पुढे 10व्या श्लोकात भगवंत काय सांगतायत? सत्वगुणी कसा ओळखावा? पुरुष असो की स्त्री, जेव्हा निष्काम भावनेनं आपल्या नित्य नैमित्तिक कर्मांनी माझी आराधना करते, ती व्यक्ती पुरुष असो की स्त्री असो, कशी आराधना करते? निष्काम भावनेनं आणि नित्य नैमित्तिक कर्मानं. म्हणजे भगवंताची आराधना करण्यासाठी आपल्याला वेगळं काही करण्याची गरज आहे असं सांगत नाहीयेत. 10व्या श्लोकात ते विशेषत्वानं सांगतायत काय? नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे तुमची रोजचीच कर्म तुम्ही करा, पण कशी करा? निष्काम भावनेनं करा. भगवंताला अर्पण करण्यासाठी म्हणून करा, ईश्वराची सेवा करण्यासाठी म्हणून तुमची रोजची कर्म करा. तुमचं ऑफिसला जाणं असेल, घरातला स्वयंपाक असेल, शेतीवाडीची कामं असतील, त्याच्यातूनच आपण भगवंताची आराधना करू शकतो. तर ती आराधना करणारी व्यक्ती सत्वगुणी समजावी. कसा ओळखायचा सत्वगुणी? आपली नैमित्तिक कर्म करतोय पण निष्काम भावनेनं करतोय, त्याला सत्वगुणी समजावं. रजोगुणी कसा समजावा? तर सकाम भावनेनं आपल्या कर्मांनी माझं भजन पूजन करतो.
म्हणजे कर्म करतो, त्या कर्मांनी भजन पूजन करतो, पण पाठीमागे कामना आहे की मला काहीतरी मिळावं, सकाम भावना. तो झाला रजोगुणी. आणि दुसऱ्याच्या नाशासाठी जो माझं पूजन करतो तो तमोगुणी समजावा. म्हणजे भगवंताचं पूजन तीनही लोक करतायत, पण त्यातला एक सत्वगुणी आहे, एक रजोगुणी आहे आणि एक तमोगुणी आहे. पुढे भगवंत सांगतायत 12व्या श्लोकामध्ये की गुण कुणाला असतात. सत्व, रज, तम हे 3 गुण जीवाचे आहेत, माझे परमात्म्याचे नव्हेत. परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे. त्या परमात्म्याचा जो तो अंश आहे त्याचे हे गुण नाहीयेत. हे गुण कुणाचे आहेत? हे आपल्यातला ज्याला आपण मी म्हणून समजतो. त्या परमात्म्याला जेव्हा आपण मी म्हणून समजू लागतो ना, तेव्हा त्याचं जीवात रूपांतर होतं. लक्षात घ्या. आपल्यामध्ये जो परमात्म्याचा अंश आहे, तो अंश जेव्हा या शरीरासोबत एकरूप होतो, तेव्हा त्याला आपण जीव म्हणतो. आणि शरीरासोबत तो एकरूप झाला की सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण त्या मीच्या सोबत काय होतात? जोडले जातात. भगवंत इथे सांगतायत की ते 3 गुण माझे परमात्म्याचे नाहीयेत. आणि तू सुद्धा जर स्वतः ह्या शरीरापासून जर वेगळा झालास, स्वतःला जर तू वेगळा समजू लागलास, तर तुझ्याही लक्षात येईल की तू ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतोस. त्यासाठी तुला ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे. हे ज्ञान आता भगवंत इथे देत आहेत की हे 3 गुण प्राण्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात. चित्त म्हणजे काय? मेमरी हाऊस. आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे स्मृती आहेत. उदाहरणार्थ मी काल गुलाबजामुन खाल्ला असेल, तर आज तो स्मृतीच्या रूपाने मला आठवतो. पण मी जर कधी आयुष्यात गुलाबजामुन खाल्लाच नसेल, त्याचं चित्रही पाहिलं नसेल आणि त्याचं नावही ऐकलं नसेल, तर थोडक्यात माझ्या चित्तामध्ये, माझ्या मेमरीमध्ये गुलाबजामुन नावाची वस्तूच नाहीये. मग मला तो हवासा वाटेल का? वाटण्याचा प्रश्नच नाही. आपल्याला समजा एखाद्या आफ्रिका खंडातला एखादा फार सुंदर खाद्यपदार्थ आहे, ज्याचं तुम्हाला नावच माहिती नाहीये आणि जो तुम्ही कधी पाहिला नाही. तुम्हाला अचानक कधीतरी तो खावासा वाटेल का? नाही वाटणार, कारण तो तुम्हाला माहितीच नाहीये. भगवंत काय सांगतात? सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्राण्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात. आपल्या स्मृतीमध्ये, आपल्या स्मृतीमुळे हे 3 गुण उत्पन्न होतात. आणि त्यामध्ये आसक्त झाल्यानंतर, आता गुण निर्माण झाला, पण गुण निर्माण झाल्यानंतर आपण तिथे अवेअर नाहीये, आपण जागे नाहीये. आपण फरफटत चाललोय. जसे घोडे रथाला कुठेतरी फरफटत घेऊन चाललेत आणि सारथी झोपी गेलाय. तर अशा पद्धतीनं जर आपण त्यामध्ये आसक्त झालो त्या 3 गुणात, तर जीव संसार बंधनात बांधला जातो. त्यांनी कारण सांगितलंय संसार बंधनात बांधला जाण्याचं. किती सुंदर विवरण केलंय पहा, की हे 3 गुण माझे परमात्म्याचे नाहीयेत. ते चित्तामध्ये उत्पन्न होतात आणि त्यात आसक्त झाल्याने माणूस संसारात बांधला जातो. सत्वगुण वाढल्याने काय होतं? तर सत्वगुण हा प्रकाशदायी, निर्मळ आणि शांत आहे. त्याचं वर्णन करतायत. तो जेव्हा रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून वाढतो. पहा, आपल्या 3ही गुण आहेत. त्यातला कुठला प्रभावी ठेवायचा हे आपल्याला आपल्या अवेअरनेस वरती आहे. तर जेव्हा तो रजोगुण आणि तमोगुणाचा पराभव करून वाढतो, तेव्हा पुरुष सुख, धर्म, ज्ञान इत्यादींनी युक्त होतो. आता लक्षात घ्या बरं का तुम्ही, की जेव्हा सत्वगुण वाढतो, तेव्हा आपोआपच रजोगुण आणि तमोगुण कमी होतात. रजोगुण वाढला की सत्व आणि तम कमी होतं. तम वाढला की सत्व आणि रज कमी होतात. तर याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो. आम्ही इंजिनिअरिंगला असताना आम्हाला एक एक्सपेरिमेंट होता. अप्लाइड मेकॅनिक्स नावाचा एक विषय असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तो प्रयोग केलेला होता. मला तो आठवला आणि त्याचं एक चित्र मी मिळवलं आणि ते तुम्हाला इथे मी दाखवतो. की कसा एक गुण वाढला की दुसरे 2 गुण कमी होतात. हे पहा, इथे तुमच्या समोर एक चौकोन दिसतोय मोठा, सगळ्यात बाहेरचा चौकोन. तर तो भिंतीवरती लावलेला एक फळा आहे. त्या फळ्याला
इथे खाली मध्ये एक 4 टाचण्यांनी एक कागद टोचलेला आहे त्या फळ्याच्या आतल्या बाजूला, इथे जिथून मी माऊस फिरवतो आहे तो. आणि इथे वरती तुम्हाला 2 गोल दिसतील. ते 2 गोल म्हणजे 2 पुली आहेत. आपण कपडे वाळत घालण्यासाठी किंवा ती दोरी ओढतो ना, तर ती दोरी ओढण्यासाठी एक गोल पुली असते पहा. चक्र असतं. अशी ही 2 चक्र आहेत. त्या 2 चक्रावरून 2 दोऱ्या गेलेल्या आहेत आणि तिसरी दोरी खाली सोडलेली आहे. ह्या तीनही दोऱ्यांना खाली तळाला वजन बांधलेलं दिसतंय पहा. हे वजन क्रमांक 1, वजन क्रमांक 2 आणि वजन क्रमांक 3. ह्या तिन्हीला त्यांनी नाव दिलंय. एका दोरीला नाव दिलंय P, दुसऱ्याला नाव दिलंय Q आणि तिसऱ्याला नाव दिलंय R. आता ह्या 3 दोऱ्यांपैकी ज्या दोरीला जास्त वजन लावलं जाईल, ती दोरी खाली जाते आणि उरलेल्या 2 दोऱ्या तिच्याकडे ओढल्या जातात. हा अप्लाइड मेकॅनिक्स मधला एक फोर्सेस समजावून घेण्याचा एक प्रयोग होता. तर तसंच इथे तुम्ही असं समजा की P, Q आणि R याच्याऐवजी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्या नावाच्या 3 दोऱ्या आहेत. आणि ह्या 3 दोऱ्या एकत्र बांधलेल्या आहेत इथे मध्यभागी सेंटरला. तो सेंटर म्हणजे तुमचा जीव आहे. जर सत्वगुण प्रभावी झाला तर रज आणि तम आपोआप कमी होणार आहेत. हे याच्यावरून दिसून येतं. तर कुणाच्या पारड्यात वजन टाकायचं, 3 दोऱ्यापैकी कुठल्या दोरीला वजन अडकवायची, हे त्या प्रयोग करणाऱ्याच्या हातामध्ये असतं. तर इथे प्रयोग करणारे म्हणजे आपण आहोत. तर आपण ठरवायचंय की कुठल्या पारड्यामध्ये वजन टाकायचंय. पुढे जाऊया आपण. तर रजोगुणाच्या पारड्यात वजन टाकलं तर काय होतं? रजोगुण भेदबुद्धीला कारणीभूत आहे. आसक्ती आणि प्रवृत्ती हा त्याचा स्वभाव आहे. काय काय सांगितलंय? रजोगुणामुळे भेद निर्माण होतो शरीरामध्ये. भेद म्हणजे काय? हवं किंवा नको हा झाला भेद. मग जे हवस आहे त्याच्याबद्दल काय निर्माण होते? आसक्ती. आणि एकदा आसक्ती निर्माण झाली की ते मिळवण्याची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे भेद, भेदामधून आसक्ती आणि आसक्तीमधून प्रवृत्ती. हा स्वभाव कोणाचा आहे? रजोगुणाचा. जेव्हा तमोगुण आणि सत्वगुण यांच्यावर मात करून रजोगुण वाढतो, तेव्हा मनुष्य दुःख, कर्म, यश आणि आर्थिक संपन्नता यांनी युक्त होतो. रजोगुण वाढल्याने तुम्हाला आर्थिक संपन्नता मिळेल, यश मिळेल, पण त्याच्याबरोबर तुमच्या पाठीमागे पुष्कळ सारी कर्म लागतील. तुमच्या त्या यशासोबत, त्या आर्थिक संपन्नतेसोबत तुम्हाला दुःख पण मिळतील. तर हे दुःख, कर्म, यश, आर्थिक संपन्नता या सगळ्यांनी तो मनुष्य काय होतो? युक्त होतो. जेव्हा रजोगुण प्रभावी होतो. तमोगुण वाढल्याने काय होतं? तर अज्ञान हे तमोगुणाचं स्वरूप आहे. आळस आणि बुद्धीची मूढता हे त्याचे स्वभाव आहेत तमोगुणाचे. म्हणजे त्याची बुद्धी मूर्ख होते आणि तो आळशी होतो. हे त्याचे स्वभाव झाले. जेव्हा हा तमोगुण वाढतो तेव्हा काय होतं? तर सत्वगुण आणि रजोगुणाला मागे टाकून तमोगुण जेव्हा पुढे जातो, तेव्हा माणूस आकांक्षा, शोक, मोह, हिंसा, निद्रा, आळस यांना वश होतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये भलत्याच आकांक्षा वाढू लागतात. त्याच्या शक्तीच्या पलीकडे मिळावं असं त्याला वाटू लागतं. तो शोकग्रस्त होतो, मोहग्रस्त होतो, तो हिंसक असतो. निद्रा त्याच्यावरती पगडा करते, तो आळशी होतो. हे सगळे तमोगुणाची लक्षणं आहेत. सत्वगुण वाढलेला व्यक्ती कसा समजावा? पहा, भगवंत इथे अतिशय दयाळू अंतःकरणाने आपल्याला ह्या 3 गुणांचंच वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करून आपल्याला ते समजावून सांगतायत, की बघा तुमच्यात नेमका कुठला गुण आहे, कुठला गुण वाढवायचा आहे, तो कसा वाढवायचा आहे. तर इथे सांगतायत, की जेव्हा तुमचं चित्त प्रसन्न असतं, इंद्रिय शांत असतात, देह निर्भय असतो. पहा किती सुंदर वाक्य आहे. चित्त प्रसन्न आहे, इंद्रिय शांत आहेत, देह निर्भय आहे. मनामध्ये कुठलीही आसक्ती नाहीये. काहीतरी हवं, काहीतरी नको याच्या पलीकडे तुम्ही गेलेले आहात आणि मन सुद्धा कसं आहे? समत्वामध्ये आहे. अशा वेळेला सत्वगुण वाढलेला आहे असं समजावं. आणि माझ्या प्राप्तीचं सत्वगुण हे साधन आहे.
भगवंताची प्राप्ती कशी करायची आहे, त्यासाठीचं साधन काय आहे? तर सत्वगुण वाढवणं किंवा सत्वगुण हे त्याचं साधन आहे. ही शिडी आहे. छतावर चढण्याची ती शिडी आहे. पण छतावर चढल्यानंतर जसं आपण शिडी सोडून देतो, तशी भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर हा सत्वगुण सुद्धा सोडून द्यायचा आहे. त्याच्या सुद्धा मोहामध्ये पडायचं नाहीये, हे भगवंत पुढे सांगणार आहेत. म्हणून इथे भगवंत काय म्हणतात त्याला, की माझ्या प्राप्तीचं हे एक साधन आहे सत्वगुण हे. रजोगुण आणि तमोगुण हे काय आहेत? हे अडथळे आहेत आणि सत्वगुण हे साधन आहे. थोडक्यात आपल्या गाडीला जसा ब्रेक असतो, तसा ब्रेकचं काम करतं सत्वगुण. म्हणजे तुम्हाला अगदी परमेश्वर प्राप्तीसाठी सत्वगुणी तुम्ही झालं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला तुमच्या व्यवहारात तुमची गाडी बिना ऍक्सिडेंटची व्यवस्थित चालावी असं वाटत असेल, तर सगळ्यात अगोदर गाडीला काय आवश्यक आहे? ब्रेक आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा सत्वगुण हा ब्रेक आहे. कशाचा ब्रेक आहे? रजोगुण आणि तमोगुणाचा. जर हा ब्रेकच तुमच्या गाडीला नसेल, तर सत्व आणि तम ही दोन इंजिन तुमच्या गाडीचा निश्चितच ऍक्सिडेंट करू शकतात. त्यामुळे निदान परमेश्वर प्राप्तीसाठी नसेल, पण आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट तरी होऊ नये, एवढ्या स्वार्थ बुद्धीने का होईना तुम्ही सत्वगुणाकडे जरा लक्ष दिलं तर फार बरं होईल, असा भगवंताचा एक छोटासा संदेश इथे आपण समजून घ्यायला हरकत नाही. आपण पुढे जाऊया, की रजोगुण वाढलेला कसा समजायचा? तर जेव्हा कर्म करत असताना आपली बुद्धी चंचल होते, आपली ज्ञानेंद्रिय असंतुष्ट असतात. ज्ञानेंद्रियात काय आहे? जीभ आहे. जीभ समजा असंतुष्ट होते. तुम्ही सिनेमा पाहून आलात तरी दुसरा पाहावासा वाटतो, म्हणजे डोळे असंतुष्ट आहेत, कान असंतुष्ट आहेत, म्हणजे ज्ञानेंद्रिय असंतुष्ट आहेत. बुद्धी चंचल आहे. हे करू की ते करू, हे खाऊ की ते खाऊ. कर्मेंद्रिय अस्वस्थ आहेत. आपण पाहतो की कुणी कुणी विनाकारणच पाय हलवत बसलेला असतो, कुणीतरी विनाकारणच हेरझाऱ्या घालत असतो. म्हणजे ही झाली आपली कर्म इंद्रिय, ती अस्वस्थ आहेत आणि मन अशांत आहे. अशा वेळेला रजोगुणाचा जोर वाढलेला आहे असं समजावं. आणि तमोगुण कसा समजायचा? तर चित्त जेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारे शब्द इत्यादी विषय योग्य रीतीने समजण्यास असमर्थ ठरेल. शब्दादी म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही समजायचे. ह्या पाचही विषयांना समजून घेण्यासाठी जेव्हा तुमचं चित्त असमर्थ असतं, तुम्ही खिन्न होता, निराश होता, मन सुन्न होतं. पहा बरं का, मन कसं झालेलं आहे? खिन्न आणि निराश झालेलं आहे. अशा वेळेला तमोगुण वाढलेला आहे असं समजावं. कुणाचे बळ कधी वाढते ते सांगतायत 19व्या श्लोकात. हे उद्धवा, सत्वगुण वाढल्यावर देवतांचं, रजोगुण वाढल्यावर असुरांचं आणि तमोगुण वाढल्यावर राक्षसांचं बळ वाढतं. त्याचा गर्भित अर्थ आपण काय घ्यायचा आहे? की सत्वगुण वाढल्यानंतर आपल्यामध्ये देवतांचे गुण येतील किंवा आपण देवता स्वरूप होऊ. रजोगुण वाढल्यानंतर आपण असुर स्वरूप होऊ. तमोगुण वाढल्यावर आपण राक्षस स्वरूप होऊ. आणि वृत्तीमध्ये सुद्धा त्या अनुषंगाने काय होईल? निवृत्ती, प्रवृत्ती किंवा मोह. निवृत्ती म्हणजे काय? तर संसारापासून निवृत्ती किंवा हवं नकोपासून निवृत्त होणं. प्रवृत्ती म्हणजे काय? काहीतरी हवंसं आहे त्याच्या मागे पळणं म्हणजे प्रवृत्ती. आणि मोह म्हणजे तमोगुण. यांचं प्राबल्य दिसून येतं. आता तुरीय अवस्था आपल्याला माहिती आहे. तुरीय म्हणजे काय? तुरीय म्हणजे तिसरी नव्हे, कारण त म्हटलं की 3 आपल्याला आठवतं. खरं तर तुरीय ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो चौथा. तर सत्वगुणामुळे जागृती, रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे सुषुप्ती असते असं समजावं. तुरीय म्हणजे चौथी अवस्था आत्मरूप असल्यानं ह्या तिहींमध्ये साक्षीत्वाने एकरूप होऊन व्याप्त असते. मागे आपण एका ओम ह्या विषयावरती उपनिषदाचा आपण अभ्यास केला होता. त्यावेळेला आपण तुर्या स्थितीचा बारकाईनं अभ्यास केला. तर त्यामध्ये हा भाग आलेला होता की जागृती
स्वप्न आणि सुषुप्ती. आपण जागे आहोत, आपण स्वप्नावस्थेत आहोत आणि आपण गाढ निद्रेमध्ये आहोत. ह्या तीनही मध्ये असलो तरी मी जागा आहे, मी रात्री स्वप्न पाहिलं आणि मला रात्री गाढ झोप लागली होती. हा अनुभव घेणारा कुणीतरी चौथा आहे, जो हे तीनही अनुभव घेतो. ती चौथी अवस्था आत्मरूप आहे आणि ती साक्षी आहे. ती जागृतीला साक्षी आहे, स्वप्नाला साक्षी आहे आणि गाढ निद्रेला पण साक्षी आहे. ती जी चौथी अवस्था आहे, ती तुरीय अवस्था, त्याचा अनुभव आपण ध्यान स्थितीमध्ये घेत असतो. आणि त्यामुळे ऋषी प्रभाकर गुरुजी आपल्याला आपल्या ब्रह्मोपदेशामध्ये सांगतात, आपले ब्रह्मोपदेशक आपल्याला ब्रह्मोपदेशामध्ये सांगतात की ध्यान स्थितीमध्ये 15 मिनिटाकरता जेव्हा तुम्ही ध्यानाचा अनुभव घेतला तेव्हा तुम्ही तुरिया स्थितीमध्ये होता. पहा किती नशिबान आहोत आपण. ही जी चौथी अवस्था आहे तुरिया स्थिती, ह्या ज्या स्थितीमध्ये जाणीवपूर्वक 15 मिनिटांसाठी कसा प्रवेश करायचा ते ज्ञान आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेलं आहे. आणि त्या स्थितीमध्ये साक्षीत्वाने एकरूप होऊन व्याप्त असतं. ती अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. आपण पुढे जाऊया. भगवंत सांगतायत 21व्या श्लोकामध्ये की वेद अभ्यासामध्ये तत्पर असणारे सत्वगुणाद्वारे उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातात. वेद म्हणजे काय? विद हा एक धातू आहे, संस्कृत शब्द आहे. विद म्हणजे जाणणे. वेद म्हणजे काय? जे जाणण्यासाठी तुम्हाला मदत करतात, जिथे ज्ञान आहे. तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, तर ती जिज्ञासा जिथे पूर्ण होते ते वेद. त्या वेदांच्या अभ्यासात तत्पर असणारे कुठे जातात? तर उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातात, म्हणजे त्यांची प्रगती होते सत्वगुणाद्वारे. तमोगुणाद्वारे जीवांना वृक्ष इत्यादी पर्यंतची अधोगती प्राप्त होते. आपले जर तमोगुणच प्रभावी असेल कायमस्वरूपी तर आपली अधोगती ही निश्चित आहे. तुम्हाला वृक्षाचा जन्म मिळेल की नाही हे मी नाही सांगू शकत, परंतु इथे आपण असं लक्षात घ्यायचं की वृक्ष एका जागेवरून हालचाल करू शकत नाही, बोलू शकत नाही. तर त्याला फक्त सहन, ऊन, वारा, थंडी, पाऊस त्याला केवळ सहनच करावं लागतं. त्याला भावना व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे त्याला सगळ्यात खालची अवस्था सांगितलेली आहे. तर तमोगुणामुळे माणूस अतिशय खालच्या अवस्थेला प्राप्त होतो आणि रजोगुणामुळे तो सर्वसामान्य मनुष्य जीवन जगत असतो. तर आपल्याला सामान्य मनुष्य जीवन जगायचंय का त्याच्यापेक्षा अधोगतीला जायचंय की त्याच्यापेक्षा उत्तरोत्तर वरच्या गतीला जायचंय? ह्या तिन्हीसाठी भगवंत इथे आपल्याला 3 गुणांचं अतिशय विस्तारानं वर्णन करून सांगत आहेत. आपण पुढे जाऊया. 22व्या श्लोकात सांगतात की माझी प्राप्ती कशाने होईल? की जर सत्वगुणाची वृद्धी तुमच्यात झालेली असेल आणि त्या स्थितीमध्ये जर तुम्हाला मृत्यू आला तर स्वर्गाची प्राप्ती होते. पाहावर का आता काळजीपूर्वक इथे लक्ष द्या की सत्वगुणाची वृद्धी झाली असता मृत्यू आला तर स्वर्ग, रजोगुणाची वृद्धी झाली असता मृत्यू आला तर मनुष्यलोक आणि तमोगुणाची वृद्धी असता मृत्यू आला तर नरकाची प्राप्ती होते. आता स्वर्ग, मनुष्य आणि नरक हे 3 लोक त्यांनी सांगितले. याला आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी घेतला तरी ह्या तीनहीचा अनुभव आपण याच ठिकाणी करू शकतो. सत्वगुणी असू तर स्वर्गाचा अनुभव करू, रजोगुणी असू तर सर्वसाधारण माणसाचं जीवन जगायला मिळेल आणि तमोगुणी असू तर नरकाचा अनुभव आपण इथेच करणार आहोत. परंतु जर आपण ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकलो, सत्व, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की सत्वगुणाची शिडी आहे पण ती पण सोडून द्यायची आहे. तर सत्व, रज आणि तम ह्या तिन्हीच्याही जेव्हा आपण पलीकडे जाऊ त्याला माझी प्राप्ती होते असं निसंशयपणे भगवंत 22व्या श्लोकात सांगतायत. आणि यालाच त्रिगुणातीत होणं हे आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं होतं. आता हे आपल्या कर्माचं रूपांतर कसं करायचं त्रिगुणातीत होण्यासाठी? तर जेव्हा आपल्या धर्मानुसार केलेलं कर्म निष्काम किंवा मला समर्पित केलं जातं तेव्हा ते सात्विक होतं. काय सांगतायत भगवंत? तुमच्या स्वभावानुसार, गुणधर्मानुसार केलेलं कर्म पण कसं करा? एकतर ते निष्काम भावनेनं करा आणि दुसरं ते मला समर्पित करा.
त्याच वेळेला ते कर्म सात्विक होईल. जर त्या कर्माच्या अनुष्ठानामध्ये एखाद्या फळाची अपेक्षा असेल तर ते कर्म राजस होईल. आणि ते कर्म करण्यात एखाद्याला त्रास देण्याचा भाव असेल तर ते कर्म तामसिक होईल. आता परिणाम स्वरूप सात्विक कर्माचा परिणाम स्वरूप त्रिगुणापासून मुक्ती मिळते. त्याने आपल्याला सांगितलं होतं, आपण मागच्या स्लाइडवर जाऊया पुन्हा एकदा, की सात्विक कर्म कसं करायचं, तर निष्काम आणि भगवंताला समर्पित करायचंय. फळाच्या अपेक्षेने केलं तर राजस आणि इतरांना त्रास देण्यासाठी केलं तर तामस. मग ह्या सात्विक कर्माचा परिणाम म्हणून तुम्हाला त्रिगुणापासून मुक्ती मिळेल. म्हणजे सात्विक कर्माचा परिणाम आहे त्रिगुणापासून मुक्ती किंवा त्रिगुणातीत होणं. आणि त्रिगुणातीत होणं म्हणजेच परमेश्वरासोबत एकरूप होणं. तर याचं वर्णन भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करतायत, 24व्या श्लोकात, की एकमेव अद्वितीय. पहा, एकच एक आहे, एकम एव, एकच आहे, अद्वितीय, त्याच्यासारखा दुसरा नाहीच. दोन दोन शब्दांचा एक शब्द बनवला. याला अन्वय आणि व्यतिरेक असं म्हटलं जातं. अन्वय म्हणजे काय, एकमेव, एकच आहे आणि त्याच्यासारखा दुसरा नाहीच. म्हणजे एक सकारात्मक शब्दात सांगतायत, एक नकारात्मक शब्दात सांगतायत. म्हणजे दोन पद्धतीने सांगून ते आपलं म्हणणं दृढ करतायत. तर अन्वय काय आहे, एकमेव, आणि व्यतिरेक काय आहे, अद्वितीय. एकच आहे, त्याच्यासारखा दुसरा नाहीच, असा तो आत्मा. आणि त्या आत्म्याचं ज्ञान हे सात्विक ज्ञान आहे. देहयुक्त आत्मा करता भोगता आहे असं समजणं हे राजस ज्ञान आहे. म्हणजे आत्मा एकमेव आहे असं जर आपण ज्ञान करून घेतलं तर ते सात्विक झालं. माझा आत्मा आहे, तो करता आहे, तो भोगता आहे असं समजलं तर राजस ज्ञान झालं. आणि आत्मा बित्मा काही नाही, सब कुछ झूठ है, खाओ पिओ मौज करो, अशा रीतीने ह्या शरीराचं सुख पाहणं, शरीरालाच आत्मा मानणं हे तामस ज्ञान आहे. आणि गुणांच्या पलीकडे जाणं हे माझ्या स्वरूपाचं खरं ज्ञान आहे. म्हणजे सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान ह्याच्या पलीकडे पण ज्ञान आहे. सात्विक ज्ञानापेक्षा मोठं ज्ञान कुठलं आहे, तर गुणातीत ज्ञान, की एकमेव अद्वितीय अशा आत्म्याचं ज्ञान तर घेतलं, परंतु मला ह्या तीनही गुणांच्या पलीकडे जायचं आहे. हे ज्ञान हे माझ्या स्वरूपाचं खरं ज्ञान आहे. भगवंत इथे आणखीन थोडंसं स्पष्ट करून सांगतायत तीन गुणांबद्दल, की वनात राहणं सात्विक निवास आहे, गावात राहणं राजस निवास आहे, आणि जुगार इत्यादी चालणाऱ्या ठिकाणी राहणं हा तामसिक निवास आहे. आणि माझ्या मंदिरात राहणं हा निर्गुण निवास आहे. पण मंदिरात राहायचं याचा अर्थ काय, आपण आपलं घर बंद करून कुठेतरी एखाद्या मंदिरात जाऊन राहायला सुरुवात करायची आहे का, तर तसं नाहीये. आपलं घर हेच मंदिर आहे प्रभूचं, असं समजून तिथे राहणं, की हे घर माझं नाहीये, हे प्रभूचं आहे, हे त्यांचं मंदिर आहे आणि मी तिथे आश्रय घेतलेला आहे, असं समजून राहणं हा निवास निर्गुण निवास आहे. कर्माचे पण प्रकार सांगितलेत, की अनासक्त भावानं कर्म करणारा सात्विक, आसक्त होऊन कर्म करणारा राजस, आणि कुठलाही विचार न करता कर्म करणारा तामस होय. फक्त मलाच शरण येऊन जो कर्म करतो तो निर्गुण होय. म्हणजे सात्विकतेच्याही पुढची स्टेप आपल्याला समजून सांगताय, की अनासक्त भावानं कर्म केलं तर सात्विक झालं, पण मला शरण येऊन केलं तर ते निर्गुण झालं. श्रद्धेचे प्रकार सांगताय, की आत्मज्ञानाची श्रद्धा सात्विक आहे, धर्माची श्रद्धा राजस आहे, अधर्माची श्रद्धा तामस आहे, आणि माझी सेवा करण्यामध्ये जर श्रद्धा असेल तर ती मात्र निर्गुण आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आत्मज्ञानाबद्दल आपल्या मनामध्ये खूप उत्सुकता असते तोपर्यंत आपण सात्विक आहोत. परंतु आपण जेव्हा त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण स्वतःला भगवंताला अर्पण करू, की मला आता आत्मज्ञानाची पण आस राहिलेली नाहीये, असं म्हणून जेव्हा आपण स्वतःला भगवंतामध्ये विलीन करू, तर ती निर्गुण अवस्था झाली. आहाराचे पण प्रकार सांगतायत, की आरोग्यदायी, पवित्र आणि अनायासे मिळालेला
ते झालं सात्विक. जिभेला रुचकर वाटणारं झालं राजसिक. दुःखदायी आणि अपवित्र झाला तामसिक आहार. हेच आहाराचे प्रकार आपण गीतेत पण पाहिले होते. इथे ह्या श्लोकामध्ये 28व्या श्लोकामध्ये भगवंतांनी एवढंच सांगितलंय, परंतु याच्यात मी एक थोडंसं ऍड केलं की प्रसाद स्वरूप जर आपण आहार घेतला तर तो आहार मात्र आपण गुणातीत समजू शकतो. तर आपल्याला जो आहार मिळतोय तो आरोग्यदायी आहे, पवित्र आहे, अनायासे मिळालेला आहे, तर तो सात्विक झाला. परंतु त्याच्यावरचा अधिकार सोडून तो भगवंताचा प्रसाद आहे असं समजून जर आपण घेतला तर तो सुद्धा गुणातीत होऊ शकेल. सुखाचे काही प्रकार आहेत. आत्मचिंतनानं जे सुख प्राप्त होतं ते सात्विक झालं. आपण आता करतोय हे काय आहे? हे आत्मचिंतन आहे. हे सात्विक सुख आहे. विषयांपासून प्राप्त होतं ते राजसिक आहे. मोहामुळे प्राप्त होतं ते तामसिक आहे. परंतु माझ्या आश्रयानं, परमेश्वराच्या आश्रयानं जे सुख प्राप्त होतं ते गुणांच्याही पलीकडचं आहे. ते आत्मचिंतनाच्याही पुढचं आहे. सगळं काही त्रिगुणात्मकच आहे असं सांगतायत की वस्तू, स्थान, फल, काल 4 गोष्टी सांगितल्या. आता भगवंत समारोपाकडे चाललेले आहेत की वस्तू त्रिगुणात्मक असतात. ठिकाणं जसं घर सांगितलं त्यांनी त्रिगुणात्मक असतं. मिळणारं फळ त्रिगुणात्मक असतं. काल त्रिगुणात्मक असतो. ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा, अवस्था, निरनिराळी शरीर, आपल्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या निष्ठा, हे सगळं त्रिगुणात्मक आहे. म्हणून हे पुरुष श्रेष्ठा, पुरुष आणि प्रकृती यांच्या आश्रयाने असलेले सर्व पदार्थ हे गुणामुळे आहेत. मग ते इंद्रियांच्या अनुभवाचे असोत, शास्त्रांनी सांगितलेले असोत किंवा बुद्धीच्या विचारातून आलेले असोत. पहा, 3 प्रकार सांगितलेत की तुम्हाला अनुभव 3 प्रकारचा येतो. एक म्हणजे आपण थेट इंद्रियाच्या साहाय्याने काय अनुभव घेतो. खाल्लं तर गोड लागलं किंवा आवडलं, कशाला हात लावला तर तो पोळाला, म्हणजे हा इंद्रियाचा अनुभव झाला. शास्त्रांनी काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि काही बुद्धीच्या विचारातून निर्माण होतात. तर ह्या 3ही प्रकारांचं सत्व, रज आणि तम ह्या तिघांमध्ये आपल्याला काय करता येतं? वर्गीकरण करता येतं. परंतु जीवाला योनी किंवा गती त्या गुणकर्मानेच मिळतात. हे सौम्य, कुणाला म्हणतायत? उद्धवाला. हे सौम्य, जो जीव चित्तात उत्पन्न होणाऱ्या विकारांवर विजय मिळवतो तो भक्तियोगाने माझ्यामध्ये निष्ठा ठेवतो आणि त्यामुळे माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. हा शेवटचा संदेश दिलाय, शेवटचा श्लोक आहे 26व्या अध्यायातला की हे सौम्य, त्याला ते प्रेमाने काय म्हणतायत की हे सौम्य, जो जीव चित्तात उत्पन्न होणाऱ्या विकारांवर विजय मिळवतो. आता पुन्हा आपण पुरुरव्याच्या गोष्टीकडे येऊया. पुरुरवा उर्वशीच्या मागे धावत होता. त्याच्या चित्तामध्ये विकार निर्माण झाले होते, पण त्या विकारांबद्दल त्याला उपरती झाली. उर्वशी निघून गेली आणि मग तो आत्मचिंतन करू लागला. आत्मचिंतन करता करता त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्या ज्ञानप्राप्तीनंतर त्यानं त्या विकारावर विजय मिळवले. विकारावर जो विजय मिळवतो तो भक्तियोगाने माझ्यामध्ये निष्ठा ठेवतो. एकदा विकारांच्या पलीकडे गेलं की परमेश्वर प्राप्तीची आस लागते, ईश्वराबद्दल भक्ती निर्माण होते, निष्ठा निर्माण होते आणि त्याचा शेवट कशामध्ये होतो? भगवंताच्या प्राप्तीमध्ये होतो. म्हणजे अशा रीतीनं 25व्या अध्यायामध्ये भगवंत इथे शेवटच्या श्लोकात आपल्याला त्यांची प्राप्ती कशी करून घ्यायची हे सांगितले आणि त्यांची प्राप्ती करून घेण्यासाठी विकारांच्या पलीकडे जाणं हे किती महत्वाचं आहे. आणि विकारांच्या पलीकडे जाण्यासाठी 3 गुणांना समजावून घेणं, आपण कुठल्या गुणामध्ये आहोत, कुठले गुण प्रभावी करायचे आहेत, कुठले गुण नामशेष करायचे आहेत, हे सगळं ज्ञान समजावून घेणं खूप आवश्यक आहे. आणि हे ज्ञान भगवंतांनी इथे उद्धवाला त्यांच्या ह्या शेवटच्या उपदेशामध्ये 25व्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितलं आणि त्यानंतर 26व्या अध्यायात त्यांनी पुरुरव्याची गोष्ट सांगितली की ज्ञान किती महत्वाचं हे ठसवून सांगण्यासाठी त्यांनी पुरुरव्याची गोष्ट नंतर सांगितली. पण आपण ती आधी याच्यासाठी ऐकली की ती गोष्ट जर आपण आधी ऐकली, नंतर ऐकली असती तर हे सांगितलेलं सगळं विसरून गेलं असतं.
आणि गोष्टच आपल्या मनात प्रभावी राहिली असती आणि ती गोष्टच घरी घेऊन आपण गेलो असतो. तर त्यामुळे आपण ती गोष्ट आधी आणि ज्ञान नंतर घेतलेलं आहे. तर नेमकं काय करावं? शहाण्या माणसाने तत्वज्ञान आणि साक्षात्कार यांची प्राप्त करून देणारे हे मनुष्य शरीर मिळाल्यावर गुणांची आसक्ती दूर करून माझेच भजन करावे. शहाणा माणूस जर असेल, आपण सगळेजण शहाणे आहोत. शहाण्या माणसानं काय करायचंय, की तत्वज्ञान आणि साक्षात्कार याची प्राप्ती करून देणारं हे मनुष्य शरीर. मनुष्य शरीर आहे. कसं आहे? तर हे तत्वज्ञानाची प्राप्ती करून देतात. दुसरं कुठलंच शरीर तत्वज्ञानाची प्राप्ती करून देत नाही. कुत्र्याचं शरीर, मांजराचं शरीर, हत्तीचं शरीर, सिंहाचं शरीर, जंगलचा राजा आहे सिंह. त्याचं शरीर जरी प्राप्त झालं, तरी सुद्धा ते शरीर तत्वज्ञानाची प्राप्ती करून देणार नाही. हे मनुष्याचं शरीरच फक्त तत्वज्ञानाची प्राप्ती करून देतं. आणि असं हे शरीर मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? गुणांची, ह्या 3 गुणांची आसक्ती दूर करून भगवंताचं भजन केलं पाहिजे. विचारवंतानं सावध राहून सत्वगुण अंगीकारावा. रजोगुण आणि तमोगुण यावर विजय मिळवावा. म्हणजेच काय? जे मगाशी मी सांगितलं, की रजोगुण आणि तमोगुणाला ब्रेक लावायचा आहे आणि सत्वगुणाला प्रभावी करायचं आहे. तर विचारवंतानं सावध राहिलं पाहिजे, म्हणजे जागं राहिलं पाहिजे. इंद्रियावरती ताबा मिळवावा आणि आसक्ती सोडून माझ्या भजनी लागावे. माझ्याशी एकरूप व्हावे. चित्तवृत्ती शांत करून कसलीही अपेक्षा न ठेवता सत्वगुणावर सुद्धा विजय मिळवावा. म्हणजे जी शिडी होती, ती शिडी सुद्धा काय करायची आता? सोडून द्यायची. की सत्वगुणावर सुद्धा विजय मिळवावा आणि गुणांपासून मुक्त होऊन जो आपला जीव भाव सोडतो, माझ्याशी एकरूप होतो. अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो. वाक्य असं आहे. मी वाचताना मगाशी चुकीचं वाचलं होतं. तर अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन आपला जो जीव आहे, तो जीवभाव सोडतो. जीवभाव सोडतो म्हणजे काय? तो ह्या शरीराशी जी एकरूपता, तादात्म्य झालेला आहे, की हे शरीर माझं आहे, ही पंचज्ञानेंद्रिय माझी आहे, मन, बुद्धी, अहंकार माझे. त्याच्यासोबतची जी एकरूपता आहे, ही एकरूपता सोडणं म्हणजे जीवभाव सोडणं. तर ज्या वेळेला तो परमेश्वराचा अंश हा जीवभाव सोडतो आणि कुणाशी एकरूप होतो? वरती एकरूप होतो. परमेश्वराशी एकरूप होतो. तो मुक्त झालेला जीव अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या विकारांपासून सुद्धा मुक्त होतो. ब्रह्मस्वरूप माझ्याशी एकरूप होऊन पूर्ण होतो. मग त्याचे कोठेही जाणे येणे होत नाही. अशा रीतीनं या 36व्या श्लोकामध्ये भगवंतांनी 25वा अध्याय पूर्ण केलेला आहे. काय सांगतात 36व्या श्लोकात? पुन्हा एकदा आपण बघूया. जीव भावातून मुक्त झालेला जीव म्हणजे जीव आहे, पण तो जेव्हा एकरूप झाला त्याला जीवभाव म्हटलं. त्या एकरूपतेतून तो बाहेर पडला. त्याचा परिणाम काय झाला? तो अंतःकरणातल्या विकारांपासून मुक्त झाला. आणखीन काय झालं? ब्रह्मस्वरूप अशा माझ्याशी एकरूप झाला. आणखीन काय झालं? तो पूर्ण झाला. लक्षात घ्या, हा शब्द फार महत्वाचा आहे, की त्याला पूर्णत्व प्राप्त झालं. आपल्याला सारखं असं वाटतं, की काहीतरी हवं, काहीतरी मिळवावं, काही नाही तर ईश्वराला तरी मिळवावं. ईश्वर प्राप्ती तरी व्हावी. परंतु आता ईश्वर प्राप्तीची पण इच्छा राहिली नाही, म्हणजे तो पूर्ण झाला. माझ्याशी एकरूप होऊन तो पूर्ण झाला. मग त्याचे कोठेही जाणे येणे होत नाही. आणि अशा रीतीने इथे भगवंतांनी 25वा अध्याय पूर्ण केलेला आहे. तर योगायोगाने बरोबर 8:30 झालेली आहेत. भगवंताची इच्छा, आजचा सत्संग, दोन्ही अध्याय पूर्ण झाले. मला प्रश्न होता की 2 अध्याय होतील की 1 अध्याय घेऊनच थांबवावं लागेल. परंतु 2 अध्याय संकल्पाप्रमाणे भगवंतांनी पूर्ण केले. खूप छान असं ज्ञान आपल्याला आज गीता जयंतीच्या या सुमुहूर्तावर मिळालं. आज आपण इथे थांबूया. मी शेअरिंग थांबवतो. ओम
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरि ओम। जय गुरुदेव।